प्रणित मोरेच्या शोमधलं सत्य भलतंच निघालं. अखेर प्रणित मोरेच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार दाखल झाली आणि कदाचित त्याला अटकही होऊ शकते. आपल्याला फक्त एवढंच माहिती असेल, बिर्याणीच्या वादामुळे हे सर्व घडलं. पण याचं सत्य वेगळंच आहे, जे आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. प्रणित मोरे हा स्टँडअप कॉमेडियन. कॉमेडीच्या नावाखाली त्याच्या शोमध्ये घाणेरड्या भाषेचा वापर केला जायचा. पण कोणत्याही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या कार्यक्रमावरती आक्षेप घेतला नाही. पण आत्ता जे घडलंय ना, ते खूप धक्कादायक होतं. आपल्याला फक्त 350 रुपयाची बिर्याणी आणि त्यानंतर त्या 350 रुपयाच्या बिर्याणीच्या बदल्यामध्ये मुलीबरोबर झालेलं वाईट कृत्य एवढंच आपल्याला माहिती असेल. पण त्या शोमध्ये आणखीन एक घटना घडली होती आणि तेही एका डॉक्टर मुलीने स्वतःच्या तोंडून सांगितलं. नेमकं प्रणित मोरेच्या शोमध्ये काय घडलं, सर्वच जागेवर त्याची चर्चा का सुरू आहे, लोक त्याचा निषेध का करत आहे, चला सविस्तर या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. आज आपण अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशामध्ये एक वेगळीच चर्चा निर्माण केली. हा विषय फक्त कॉमेडीचा नाही आहे, हा विषय फक्त डॉक्टरकीचा नाही आहे, हा विषय फक्त एका तरुणाचा नाही आहे. हा विषय आहे त्याच्या शोमध्ये जी विकृत भाषा बोलली जाते आणि त्याच्यावरती लोक खळखळून असतात त्या भाषेचा. आता नेमकं काय झाले, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. प्रणित मोरेचा क्राऊड वर्क हा कॉमेडी शो सुरू होता. लोक त्याला कॉमेडी शो म्हणतात. खरं तर तो कॉमेडी शो नसून अश्लील भाषेचा विषय असतो. लोक त्याच्या शोला मजा करण्यासाठी जातात, हसण्यासाठी जातात आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च देखील करतात. त्या शोमध्ये स्वतः प्रणित मोरे त्याच्या आयुष्यामधील काही घडलेल्या घटना सांगतो. प्रेक्षक त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले अनुभव सांगतात आणि हे सर्व कॉमेडीच्या माध्यमातून होत असतं. जर आपल्याला प्रणित मोरे माहिती नसेल तर आपल्याला माहितीसाठी सांगतो. प्रणित मोरे हा बिग बॉसमध्ये गेला होता. त्यानंतर तो जास्त लोकप्रिय झाला आणि त्यानंतर लोकप्रिय कॉमेडियन म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पण त्याची कॉमेडी करण्याची पद्धत अश्लील भाषामध्ये असते. भाषा जरा वेगळी वापरली जाते आणि ही भाषा अनेक तरुण मुलांना आवडते. काही लोक त्याच्या भाषेचा निषेध देखील करतात. हिमांशू जागरा नावाचा एक तरुण त्याच्या शोमध्ये आला होता. शोमध्ये सर्व काही सामान्य वाटत होतं. प्रणित मोरेने हिमांशूला बोलण्याची संधी दिली. हिमांशूने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी एका मुलीबरोबर डेटवरती गेलो होतो. तिथे त्याने साधारणतः 350 रुपयाची बिर्याणी खाल्ली. पण त्याच्या पुढच्या काही क्षणामध्ये त्या हिमांशू जागराने जे काही सांगितलं त्यामुळे सर्वजण त्याचा निषेध करू लागले. फक्त तोच नाही, त्या ठिकाणी एक डॉक्टर मुलगी देखील बसली होती. तिचं विधान ऐकून तर आपल्याला संताप व्यक्त होईल. हिमांशूने पुढे काय सांगितलं बघा. त्याने एका मुलीला डेटवरती नेलं. तिथे त्याने 350 रुपयाची बिर्याणी त्या मुलीला खाऊ घातली. त्यानंतर ती मुलगी म्हटली, मला घरी नेऊन सोड. पण हिमांशू जागरा म्हणाला, मी 350 रुपये खर्च केलेत, फुकटचे खर्च केले नाहीत, ते मी वसूल करणार. त्यावेळेस मुलीने विनंती देखील केली, नंतर तुझे पैसे देईल. पण हिमांशू जागरा म्हणाला, मला पैशाच्या बदल्यामध्ये शारीरिक सुख पाहिजे. तो त्या मुलीला जबरदस्ती करत होता, तिच्या कपड्यामध्ये हात घालत होता. हे सर्व तो त्या कॉमेडी शोमध्ये सांगत होता. प्रणित मोरेच्या समोर सांगत होता, जिथे बरीचशी मुलं मुली बसलेली होती. हिमांशू जे काही सांगत होता ते ऐकून सर्व मुलं मुली टाळ्या वाजत होते, हसत होते आणि अश्लील भाषेचा वापर करणारा प्रणित मोरे हा सुद्धा हसत होता. म्हणजे त्याने एका मुलीची किंमत 350 रुपयाबरोबर लावली. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर प्रणित मोरेचा शो, प्रणित मोरे आणि तो हिमांशू जागरा या सर्वांना अनेक लोकांनी ट्रोल केलं, त्यांना शिव्या घातल्या, त्यांना नको नको ते शब्द वापरले. लोक म्हणू लागले, या प्रणित मोरेचा शो चालतोच कस काय, त्याच्या शोमध्ये एवढे घाणेरडे शब्द वापरले जातात, मुला मुलींचा अपमान केला जातो आणि तिथे मुलं मुली हसतायत, समाजामध्ये विकृती पसरवण्याचं काम करतायत, तरी देखील त्याच्यावरती कोणी आक्षेप घेत नाही. अनेक महिलांनी मुलींनी प्रश्न विचारला, खाण्यासाठी तुम्ही पैसे खर्च केले म्हणून तुम्हाला महिलांच्या शरीरावर अधिकार मिळतो का? त्या मुलीची सहमती नसताना तिला जबरदस्ती कसं काय केली? हिमांशू जागराने हे सर्व सोशल मीडियावरती सांगितलं. अनेक महिला, अनेक पुरुष, तरुण वर्ग म्हणाले, अशा शोवरती बंदी घाला, प्रणित मोरेवरती कारवाई करा, त्या हिमांशू जागरावरती कारवाई करा, हे शो कायमचे बंद झाले पाहिजे, घाणेरडे शब्द वापरले जातात त्याच्या शोमध्ये. पण याच दरम्यान दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो प्रणित मोरेच्या शोमधलाच होता आणि यावेळेस प्रणित मोरे नाही किंवा हिमांशू जागरा नव्हता, यावेळेस एक डॉक्टर मुलगी होती. हिमांशू जागरावरती तर कारवाई झालीच, तो ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने देखील त्याला काढून टाकलं. पण आता इथे त्या डॉक्टर मुलीचा किस्सा ऐका. उच्च शिक्षित मुलगी, डॉक्टर झालेली आणि कॉमेडी शोमध्ये अशी घाणेरडी भाषा. त्या मुलीचं नाव आहे डॉक्टर शेजल पवार. त्या मुलीने प्रणित मोरेच्या शोमध्ये काय म्हटलं ते ऐका.
ते एक डॉक्टर आहे. मृतदेह त्यांच्याकडे पोस्टमॉर्टमसाठी येतात. पण पोस्टमॉर्टमसाठी आलेले मृतदेह त्यांच्या प्रायव्हेट पार्टला हात लावून हे सांगितलं जातं याचा प्रायव्हेट पार्ट किती मोठा आहे, किती छोटा आहे आणि त्याच्यावरती जोक्स करून हसत होते. आणि ही सर्व गोष्ट कुठं सांगितली त्या डॉक्टरने? प्रणित मोरेच्या शोमध्ये. आणि याच्यावरती देखील तिथं जमलेली मुलं मुली हसत होते. प्रणित मोरे सुद्धा हसत होता. कॉमेडियन शोच्या नावाखाली अश्लील भाषेचा वापर केला जातो. एकदम घाणेरड्या गोष्टी सांगितल्या जातात. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय घडतो ही पर्सनली गोष्ट प्रत्येकाला माहिती असते. असं एखाद्या शोच्या माध्यमातून सांगणं आणि त्याला तुम्ही कॉमेडी शो म्हणणं हे कितपत योग्य आहे? जेव्हा शेजल पवारचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर डॉक्टर असलेल्या शेजल पवारने माफी देखील मागितली. ती म्हणते, माझ्या मनात असं काही नव्हतं, मी फक्त माझ्या जीवनामध्ये घडलेला किस्सा सांगत होते. पण आता इथे प्रश्न असा पडतो, यांच्या कॉमेडी शोवरती किती मुलं हसतात आणि घरी जाऊन किती मुलं संताप व्यक्त करतात? खरा मुद्दा हिमांशू विरुद्ध शेजल पवार असा नाहीये. खरा मुद्दा याचा आहे, सोशल मीडियावरती बोलायचं म्हणून काही बोलायचं का? कायद्याचा धाक वगैरे आहे की नाही? लोकांच्या मनावरती बोलण्याचा किती परिणाम होतो याचं काही भान वगैरे ठेवलं जातं की नाही? हिमांशू चुकीचा होता की शेजल पवार चुकीची होती? यामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले ते म्हणजे प्रणित मोरेला. कारण की प्रणित मोरे त्याच्या शोमध्ये अगोदरपासूनच अश्लील भाषेमध्ये जोक्स करायचा आणि लोक त्या गोष्टीचं कौतुक देखील करायचे आणि त्याला प्रोत्साहनही देत होते. सोशल मीडियावरती हजारो लोकांनी या गोष्टीचा संताप व्यक्त केल्यानंतर प्रणित मोरेवरती तसेच शेजल पवार आणि तो हिमांशू जागरा या तिघांवरतीही गुन्हा दाखल करण्यात आलाय. गरज पडली तर पोलिसांना अटकही करू शकतात. पण लोक म्हणतायत अटक होण्यासारखा त्यांनी फार मोठा गुन्हा केलेला नाही. पण प्रणित मोरेच्या शोमध्ये जे काही चाललं आणि जे काही अगोदर चालत होतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? खरोखर अशा प्रकारचे शो लोकांना दाखवले पाहिजे का? त्याच्या शोमध्ये जाणारे तरुण मुलं मुली कोणत्या अपेक्षेने जातात? कॉमेडीच्या अपेक्षेने जातात की अश्लील भाषा ऐकायची, अश्लील जोक ऐकायचे या उद्देशाने जातात? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.